हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। नीरज जाधव आणि भोंदू खरात मध्ये शाब्दिक खडाजंगी, एसआयटी कडून समोरासमोर चौकशी, सूत्रांची माहिती। अशोक खराच्या विरोधात आणखी 3 महिलांची तक्रार, खराची एसआयटी चौकशी अजूनही सुरू। भोंदू अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो। अनेक मंत्री राजकारण्यांसोबत खरातचा संबंध, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंकडून भीती व्यक्त। रुपाली चाकणकरांचा राजीनामा म्हणजे लोकशाहीचा विजय, सत्य जनतेसमोर आणण्याचं काम केल्यानंतर आपल्या जीवितास धोका, पोलीस संरक्षण देण्याची पत्रकार दत्तात्रय खेमनर यांची मागणी। नाशिक पोलिसांच्या नाकाखाली टिच्चून घटना घडत होत्या, गुप्तचर विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखा काय करत होती, राधाकृष्ण विखे पाटलांचा सवाल। शिंदेंनी केसरकरांचा राजीनामा घेतला पाहिजे, खरात प्रकरणावरून राऊतांची मागणी, खरातचा संबंध नाही, राऊतांचे आरोप बिनबुडाचे, केसरकरांचं प्रत्युत्तर। भोंदू खरातनं पूजा विधीसाठी नरबळी दिल्याचा संशय, भोंदू अशोक खरातची सखोल चौकशी करा, अनिसचे कार्यकर्ते मिलिंद देशमुखांची मागणी। रोहित शेट्टींच्या घरावरील गोळीबार प्रकरणी 14व्या आरोपीला अटक, आरोपी प्रदीप उर्फ गोलू पंडितला उत्तर प्रदेशमधून अटक। सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याचा दर 4,000 तर चांदी 10,000 घसरली। सोन्याचा दर 1,51,000 रुपये तर चांदीचा दर 2,40,000 रुपयांवर। नमस्कार, मी प्रियंका लाठी, आपण पाहताय न्यूज 18 मराठी प्राइम टाइम या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची आणि महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी, भोंदू बाबा अशोक खरातने मोठ्या प्रमाणात संपत्ती उभी केली आहे। नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये मिरगावमध्ये तब्बल 18 एकरवर त्यानं आलिशान असं फार्म हाऊस उभारलंय। याच फार्म हाऊसवर एसआयटीने छापा टाकत रिव्हॉल्वर, काही शेत जमिनीची कागदपत्रे ताब्यात घेतली आहे। तर आलिशान 6 बेडरूम, एक भला मोठा हॉल, एका वेळी 25 ते 30 लोक जेवण करतील असा डायनिंग हॉल आणि घरासमोर असलेलं आलिशान गार्डन, अशी या भोंदू बाबाच्या फार्म हाऊसची रचना करण्यात आली आहे। नाशिकच्या सिन्नर तालुक्यामधील मिरगावमध्ये भोंदू बाबा अशोक खरात याची मोठ्या प्रमाणात मालमत्ता आहे। त्यापैकी एक म्हणजे त्याचा गाजलेला हा फार्म हाऊस। माझ्या मागच्या बाजूला हा टोलेजंग, एखाद्या किल्ल्यासारखा गेट, अर्थात एखादा किल्ला असावा, राजवाडा असावा, त्या राजवाड्यासारखं त्याच्या या घराचं, या फार्म हाऊसचं प्रवेशद्वार आहे आणि अगदी एखाद्या किल्ल्यासारखे बुरुज असावे तशा स्वरूपाचं या सगळ्या फार्म हाऊसचं बांधकाम करण्यात आलेलं आहे। ब्रह्मा सदन नावाचं हे त्याचं बंगल्याचं काम या ठिकाणी त्या भोंदू बाबाच्या आपल्या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। अशोक खरात याने जी काही माया जमवलेली होती, त्या जमवलेल्या मायेतून त्याने अशा स्वरूपाचा एक आलिशान टोलेजंग बंगला जो आहे तो या ठिकाणी उभारलेला होता। आता हा सगळा पैसा कुठून आला, ही सगळी मालमत्ता कुठून आली, ही प्रॉपर्टी कुठून आली, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पण आपण सध्या त्याचा हा बंगला बघतोय, अतिशय दिमागदार अशा स्वरूपाचा एका किल्ल्यासारखा हा बंगला या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। गेटमधनं आतमध्ये आल्यानंतर या रोडवरनं, समोरच्या रोडवरनं गाडी आतमध्ये आल्यानंतर ती गाडी थेट या पोर्चमध्ये येईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। समोरून आतमध्ये गाडी टाकल्यानंतर या दगडी याच्या फुटपाथवरनं ही गाडी थेट या पोर्चमध्ये आणण्यात येईल अशा स्वरूपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। 2024ला हे काम जे आहे ते पूर्ण झालेलं होतं आणि त्यानंतर या बंगल्यामध्ये ते राहायला गेलेले होते। आपण हा बंगला आतमध्ये देखील थोडंफार जाऊन बघणार आहोत। संपूर्ण परिसरामध्ये हे सीसीटीव्ही कॅमेरे जे आहे ते त्यांनी लावलेले होते। सगळ्याच बंगल्याला सीसीटीव्ही आहे आणि हे सगळंच बांधकाम जे आहे ते अशा पद्धतीनं दगडामध्ये तयार करण्यात आलेलं आहे आणि त्याची ही सगळी दृश्य बघतोय आपण। आता बंगल्याच्या आतमधला एंट्रन्स बघतोय, जवळपास 15 ते 20 फुटांचा असा भव्य
लाकडी दरवाजा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे, तो सागापासून तयार करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर एका बाजूला एंट्रन्स केबिन ज्याला म्हणतो आपण, ती देखील तयार करण्यात आलेली आहे. अर्थात कोणी गेस्ट आले तर त्यांना बसण्यासाठीची एक व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या बाजूला आणखी वरती येऊन आपण हे सगळं बांधकाम जे आहे ते बघणार आहोत. पूर्णतः दगडी साच्यामध्ये हे बांधकाम करण्यात आलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं आपण हे बघतोय, हा समोर दिसणारा लिव्हिंग एरिया अर्थात लिव्हिंग रूमचा एरिया आहे. आणि त्या लिव्हिंग एरियामधून या परिसरामधून आतमध्ये फार्म हाऊस जो आहे तो पाहायला मिळतो. आणि याच बंगल्यातून समोर ते ईशान्येश्वराचं मंदिर जे आहे अर्थात त्यांचं जे आश्रम आहे ते देखील या समोरच्या बाजूला दिसतंय. ही सगळी आंब्याची झाडं आहे, जवळपास 5 ते 10 एकरची ही सगळी मालमत्ता, ही सगळी प्रॉपर्टी या परिसरामध्ये आहे. जवळपास 7-8 एकर आंब्याची बाग आहे. 1 एकरच्या जवळपास त्यांनी नारळाची झाडं लावलेली आहे. तर उर्वरित 1-2 एकरमध्ये त्या ठिकाणी ते ईशान्येश्वराचं मंदिर जे आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय, ते ईशान्येश्वराचं मंदिर या फार्म हाऊसमधून अगदी स्पष्टपणे दिसतंय. ते देखील पूर्णतः दगडी साच्यामध्ये आहे. त्यामुळे या सगळ्या चौकशीच्या केंद्रभागी असलेला हा जो बंगला आहे ब्रह्मा सदन नावाचा, हा या सगळ्या प्रकरणातला एक केंद्र बिंदू आहे. त्यामुळे या सगळ्या बंगल्याच्या आतमध्ये काय काय सापडलेलं आहे हे SIT ज्या वेळेला आपला तपास पूर्ण करेल तेव्हाच समजणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, सिन्नर, नाशिक. आमच्या नेत्या बहिणी पार्थ जय यासाठीच केवळ त्या ठिकाणी आले होते. राज्याचे राज्यपाल म्हणून जवळपास 16 वर्ष काम करत असताना दादांचा त्यांचा एक राज्यपाल महोदय, महामहिम आणि उपमुख्यमंत्री म्हणून असा संबंध आलाच, तर एक व्यक्तिगत सुद्धा संबंध त्या ठिकाणी राहिलेले होते. अशा वेळेला उपराष्ट्रपती पदाची त्यांची निवड झाल्याच्या नंतर मुंबईचा त्यांचा तो पहिला दौरा असल्यामुळेच त्या संवेदना व्यक्त करण्याच्यासाठीच ते त्या ठिकाणी आले. त्यांनी त्या संवेदना व्यक्त केल्या. दादांच्याबद्दल 6 वर्षात जे वेगवेगळे अनुभव आलेले होते, किती दादा उत्तम प्रशासक होते, किती पद्धतीचे जनतेचा त्यांचा संवाद होता, काटेकोरपणा वेळेच्या वतीमध्ये किती दादा पाळायचे, या संदर्भामध्ये उपराष्ट्रपती महोदयांनी दादांच्या प्रती आपल्या संवेदना त्या ठिकाणी व्यक्त केल्या. एवढ्याच विषयाच्यासाठीच उपराष्ट्रपती महोदय येणार म्हणूनच मी आणि पृथ्वीबाई त्या ठिकाणी उपस्थित होतो. त्यानंतर आम्ही साधक बाधक एवढीच सगळी चर्चा झाली. कारण आता मी उद्या दिल्लीला जाणार आहे, आमचं दिल्लीचं अधिवेशन आहे, मुंबईमध्ये विधानसभेचं सुद्धा अधिवेशन आहे. त्यानंतर मग बहिणींचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. तर आम्ही अर्ज कधी भरणार आहोत त्याच्या विषयावरती सुद्धा त्या ठिकाणी चर्चा केली. आणि कदाचित 6 एप्रिलला बहिणींचा अर्ज आम्ही बारामतीला त्या ठिकाणी दाखल करू. त्या विषयावरती चर्चा त्या ठिकाणी झाली. आणि मग त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा कशा कशा पद्धतीने काय होऊ शकतं, कारण वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्य काही त्या ठिकाणी येत आहेत. तेवढ्याच विषयावरती त्या ठिकाणी चर्चा झाली. यापेक्षा त्या ठिकाणी काही चर्चा झाली नाही, कारण त्यांचे अधिवेशन सुरू आहे आणि लोकसभेचं सुद्धा अधिवेशन त्या ठिकाणी सुरू आहे. धन्यवाद. राजीनाम्याची मागणी होते, राजीनामा घेणार का? त्यांचा काल आयोगाचा राजीनामा जो आला, तो आयोगाचा राजीनामा पक्षाने स्वीकृत केलेला आहे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा राजीनामा हा मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठवला जाईल. शिफारस केली जाईल की त्यांचा महिला आयोगाचा अध्यक्षपदाचा राजीनामा त्या ठिकाणी स्वीकारला जावा. उपराष्ट्र महोदय यहाँ पे संवेदना व्यक्त करने के लिए आए थे. महाराष्ट्र के महामहिम राज्यपाल के नाते अजीत दादा और उनके बहुत सौहार्द के संबंध थे. उनके बारे में उन्होंने बहुत सारी प्रशंसा की. एक एबल एडमिनिस्ट्रेटर, कुशल संगठक एवं दादा ने जो योगदान महाराष्ट्र के लिए दिए थे उसके बारे में उन्होंने अपनी संवेदना वहाँ पे प्रकट की. इतने ही लिए आज उपराष्ट्रपति महोदय यहाँ पे आए थे. धन्यवाद. प्रदेशाध्यक्ष राजीनामा घेणार आज या विषयावरती ज्या वेळेला चर्चा होईल त्यावेळेला जरूर त्या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेतला जाईल. त्याच्यामध्ये काय कोणाला पाठीशी घातलं जाणार नाही. स्पष्टपणाची भूमिका काल पक्षाची मी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की खरात यांनी जे दुष्कृत्य केलंय, SITच्या मार्फत त्यांची सखोलपणाने चौकशी व्हावी आणि ती सखोलपणाची चौकशी करून त्यांच्यावरती कडक कारवाई करावी. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्टपणाची भूमिका आहे. धन्यवाद.
तर देवगिरी बंगल्यावरील बैठकीनंतर तटकरे माध्यमांशी बोलत होते. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी आलेले होते. त्यानंतरची ही पत्रकार परिषद झाली आहे. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं सुनील तटकरे म्हणाले. पुढच्या बातमीकडे वळूयात. भोंदू अशोक खरातने कोट्यावधींची माया जमा केल्याचं आता उघड झालंय. संस्थांच्या माध्यमातून त्यानं शेकडो एकर जमीन घेतलेली होती. ही जमीन खरेदी करण्यासाठी खरातने एका खास पद्धतीचा अवलंब केल्याचं आता समोर आलंय. तो आपल्या जवळच्या व्यक्तीला शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करण्यास सांगत असे. त्यानंतर ती व्यक्ती खरेदी केलेली जमीन खरातच्या संस्थानाला दान करत असे. अशा प्रकारे खरातनं नाशिक जिल्ह्यामध्ये संस्थांच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमिनी घेतल्याचं उघड झालंय. ती जमीन आमचीच होती ना, पूर्वीची आमची होती, पण तिचा व्यवहार होता होऊन जा. मग तिथे लिहिलेले 60 खरेदी नोंद नामकरण तमकरण. त्यांनी बरंच ते नामकर आव्हानाने काढलं. ते तो कायदा राहिला आणि तो कायदा बंद झाला. बरंच बोलला माझ्याशी, कोण नामकर आवाज मी नोंदीला आडा झाला तेव्हा. मग त्याचे हे झाले, हुजत झाली इथं मंदिरामध्ये त्याच्या हॉलमध्ये. तो म्हणे ते करून घेऊ म्हणतो, लगेच खरेदी मारून घेतो. आम्हाला कोणालाच माहिती नाही, पण ती नोंद खरेदी माहीत झाल्यावर मग नोंदीला मी आडवं गेलो. तुम्ही अधिकाऱ्यांकडे तक्रारी केलं, काय अधिकारी तक्रारी केल्या, मग अधिकारी काय करणार? तर अशोक खरात याची संपत्ती कोट्यावधींच्या घरात आहे. पाहुयात. नाशिक, अहिल्यानगर, सिन्नर, शिर्डीमध्ये 30 पेक्षा अधिक NA फ्लॅट्स आहेत. पाथर्डीमध्ये सुमारे 30 एकर जमीन त्याच्या नावावर आहे. तर गवळाणे शिवारामध्ये कुटुंबियांच्या नावे 30 कोटींची जमीन आहे. मिरगाव आणि कल्हाळवाडीमध्ये या परिसरात 45 एकर जमीन आहे. मिरगावच्या फार्म हाऊसची किंमत सुमारे 13 कोटी इतकी आहे. तर ओझर विमानतळाजवळ जमीन देखील त्याच्या नावावर आहे. सिन्नरमध्ये एका हार्डवेअरच्या दुकानामध्ये गुंतवणूक देखील करण्यात आली आहे. कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये कोट्यावधींचं कार्यालय आहे. तर श्री शिवनिका संस्थांची वार्षिक उलाढाल सुमारे 2 कोटी रुपये इतकी आहे. कर्मयोगी नंतर येथे आलिशान बंगला आहे. तर रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये चाकणकरांवरही कारवाईची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. आता माझी मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे, चाकणकर बाईला तातडीने अटक करून सखोल चौकशी करून जे सहकारी याच्यात समाविष्ट आहे त्यांना सगळ्यांना आरोपी करणं. कारण का हा लढा आमचा थांबलेला नाही. रुपाली चाकणकरांची अटक व्हावी, रुपाली चाकणकरांना सह आरोपी करावं, रुपाली चाकणकरांची नार्को टेस्ट करावी, रुपाली चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड्स तपासावेत आणि रुपाली चाकणकरांच्या संपत्तीची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करा. माझी कालपासून एकच म्हणणं आहे की राजीनामा आहे तर खूप छोटं झालं. राजीनामा एवढं म्हणणंच नाहीये माझं म्हणणं त्यांना सह आरोपी करा आणि मकोका लावा त्यांना. तर वासनांध अशोक खरातमुळे रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोग पदाचा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलाय. कारण गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलेलं होतं. त्यामुळे चाकणकरांवर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. अखेर शुक्रवारी चाकणकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला. पण आता चाकणकरांच्या राजीनाम्यावरून राजकारण पेटलंय. या देवस्थान ट्रस्टशी माझ्या कुटुंबाचा संबंध आहे, पण खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नव्हतं. यामध्ये पोलिसांनी खोलवर निष्पक्षपणे तपास करावा हे मी परवाच सांगितलेलं आहे. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं पहिला राजीनामा द्यायचा आणि मग बोलायचं. त्यातही त्यांनी ती नोटंकी केली. महासंचालकांकडे जाताना खरं तर राजीनामा हा महासंचालकाकडे देतात आणि तो देत असताना तिथे ते नाटक केलं की या गुन्ह्याची चौकशी अत्यंत निपक्ष पाहिजे. अहो त्या गुन्ह्याच्या सहकारी आरोपी तुम्हीच आहात.
त्यामुळे तुमची तर चौकशी होणारच आहे, तुम्हाला अटक सुद्धा होणार आहे. त्यामुळे हे जे काही काल त्या थोटान दाखवत होत्या ते अत्यंत धादांत खोटं होतं. आता पहिल्या दिवशी राजीनामा द्यायला पाहिजे होता. अशा एवढ्या वैधानिक महत्त्वाच्या जबाबदारी पार पाडणारी व्यक्ती जी अशा पद्धतीनं तांत्रिक मांत्रिक आणि जो व्यक्ती कित्येक आपल्या भगिनींचं शोषण ज्यांनी केलं, अशा व्यक्तीवरच्या ट्रस्ट सोबत राहणं, अशा व्यक्ती संपर्क ठेवणं, मला असं वाटतं हे महापाप आहे. देर आहे दुरुस्त आहे असं म्हणता येईल. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं अशा व्यक्तीला पक्षात सुद्धा ठेवलं नाही पाहिजे.